आजची सकाळची सुरुवात आहे ना ह्या कामापासूनच झाली आहे. आता आज सुट्टी होती सगळ्यांनाच. सगळे घरी राहिले का जेवण मी थोडंसं उशिरा बनवत असते. तर म्हटलं चला तोपर्यंत दळण करून घेते. आता दळण करणं पण हे खूप गरजेचं असतं आणि लवकर जेवण बनवून ठेवलेलं थंडगार ते खायला नको वाटतं. म्हणून आहे ना म्हटलं चला अगोदर दळण करते त्याच्यानंतर जेवण बनवेल. तर दळण वगैरे करून झालं. त्याच्यानंतर आता म्हटलं चला लगेच स्वयंपाकसुद्धा करून घेते. आणि कपडे वगैरे मला धुवायचे होते पण इतकं पाऊस चालू आहे ना म्हटलं काय करावं आता. माझं तर आवरून झालेलं होतं. जेवण सगळं बनवून झालेलं होतं. आता आम्हाला फक्त जेवण करायचे होते आणि सगळ्यांना मस्त जेवणसुद्धा करून घेतलेलं. पण मला अजून कपडे धुवायचे होते आणि माझ्याकडे काहीच ऑप्शन राहिलं नव्हतं. आता पावसातच कपडे धुवावं लागेल. वरून पाऊस अजिबात खंडत नव्हता, म्हणजे अजिबात तो बंद होतच नव्हता. आणि सकाळपासून वाट बघते बरं का, आता उघडेल तेव्हा उघडेल, पण तो काही उघडायचं नाव घेत नव्हतं. म्हटलं चला धुवूनच टाकते. आता खाली कपडे धुवायला मला जागा आहे थोडीशी, म्हणजे बाथरूममध्येच मी धुत असते. पण पांढरे कपडे असले ना किंवा जास्त मोठे कपडे असले ना तर ते निघत नाही किंवा मला बसता पण येत नाही तिथे. म्हणून आहे ना मी वरती कपडे धुत असते. आता सकाळपासून वाट बघितली पण आता काही शक्य नव्हतं. म्हटलं की हे काय उघडणार नाही आणि वल्ले कपडे खूप वास मारायला लागतात. म्हणून मी वरती कपडे नेले होते. म्हटलं भिजले तर लगेच कपडे वगैरे चेंज करता येईल आपल्याला, पण हे कपडे धुणं खूप गरजेचे आहे. म्हटलं चला एकदाची धुवून टाकते. तर इथे कपडे धुवायला मी वरती आले होते आणि वरून पाऊस जोरानं चालू होता बरं का, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ते व्यवस्थित दिसत नाहीये पण खरंच खूप चालू होता. तर इथे कपडे धुतल्यावर मला काही जास्त कामं नव्हते, म्हणजे खालचे जे काही आहेत ना दुपारच्या वेळेमध्ये माझ्याकडे जेवढं वेळ असतं ना त्या वेळेमध्ये ना मी अशी काही कामं करून ठेवत असते. आता पहिले ना माझे घरचे शेंगदाणे होते तर मला ना अजिबात टेन्शन नव्हतं, म्हणजे ते खूप म्हणजे असे छान वाळलेले शेंगा वगैरे असतात किंवा त्यांच्यातले शेंगदाणे पण वाळलेले असतात तर आपल्याला काहीच करायची गरज नसते. पण काय झालंय आता आमच्या शेंगा संपल्या आणि मग आता विकत आम्ही शेंगदाणे आणतोय तर ते ओले आहेत आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे थोडं जरी आपण भरून ठेवलंय बरणीमध्ये तर त्याला ना व्हाईट बुरशी लागतीये. आणि मग आपण जर डायरेक्ट असं म्हणजे घाईघाईमध्ये घेतो तर आपलं लक्ष राहत नाही. पण ते कसं आहे खूप कठीण असतं. थोडंसं जरी आपल्या पोटात गेले तर काय होईल, म्हणून हिने म्हटलं चला वेळ काढून हे काम पहिले करते. आता शेंगदाणे ना भाजून जर ठेवले तर त्याला बुरशी लागत नाही किंवा ते चांगले राहतात. आता थोडे जरी आणले ना तर 8 दिवसासाठी जरी शेंगदाणे आणले ना तरी ते तसेच होत आहे. काय होतंय काय समजेना मला. आणि याच्या अगोदर आहे ना मी असे बाहेरचे शेंगदाणे कधी आणलेच नाही, त्याच्याबद्दल मला एवढे काय आयडिया पण नाहीये की ते कसे ठेवतात म्हणून. पण मी बघितलं होतं की भाजून ठेवल्यावर ना चांगले राहतात. आणि प्रत्येक भाजीमध्ये ना मी भाजून शेंगदाणे नाही टाकत, कधी कधी कच्चे पण टाकते. तर त्याच्यासाठी वेगळे काढून ठेवले होते पण ते पण खराब होईल म्हटलं, म्हणून परत त्यांना पण भाजून घेतलेले आणि थंडे व्हायला साईडला ठेवून दिले. तोपर्यंत म्हटलं चला आता खोबरं वगैरे सुद्धा किसून ठेवते. आता याला पण बुरशी लागते बरं का खोबऱ्याला, पण मी फ्रीजमध्ये कधी कधी ठेवत असते. पण म्हटलं चला आज किसून ठेवते. किसून ठेवल्यावर ना अजिबात टेन्शन राहत नाही. आता आमच्याकडे ना भाजीमध्ये शेंगदाणे कमी पडतात पण खोबरं जास्त असतो, मग त्याच्यासाठी खोबरं लागतं आणि किसायला ना थोडंसं वेळ लागतं. आणि माझ्याकडे छोटी किसणी होती, माझ्याकडे मोठी पण आहे पण ती सगळ्या भांड्यामध्ये ना वरती मी ठेवलेली आहे. तर ती काय मला काढायला जमणार नव्हती, म्हणून म्हटलं चला असंच किसून घेते. आणि असं करून जर ठेवलं ना जेव्हा आपल्याला जेवण बनवायचं असतं ना तेव्हा आपल्याला जास्त वेळ लागतच नाही. म्हणजे जर आपल्याला 1 तास लागत असेल तर अर्ध्या तासात सगळं काही होऊन जाते. आमच्याकडे जास्त करून नॉनव्हेज असतं ना तर नॉनव्हेजसाठी खोबरं लागतात. आता भरपूर ठिकाणी ग्रेव्हीमध्ये करतात पण आमच्याकडे नाही करत. नेहमी मी तुम्हाला सांगत असते सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धत असते. तर कालच्या व्हिडिओ खाली म्हणजे एक शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता, त्याच्यामध्ये ना मी चपात्या असते ना ते चुरून घेतलेल्या, म्हणजे तुकडे केलेले. तर एका ताईने मला विचारलं की ताई हे कशाला तू तुकडे केले. तर आमच्याकडे तुम्हाला खरं सांगते मी तसंच करून खातात. फिक्कं वरण जर असलंय ना तर चुरून मुरून खातात, म्हणजे वरण त्याच्यात टाकून तूप वगैरे टाकून त्याच्यासोबत वांग्याची भाजी किंवा डांगरची भाजी असं काही आमच्याकडे जेवण असतो. आता गावाकडचे लोक आहेत हो आम्ही, तर तसलं जेवण म्हणजे एकदम कॉमन आहे आणि आम्ही तसं करतो. फिक्कं वरण जर केलंय तर चपाती आम्ही चुरूनच खात असतो, म्हणजे सगळेच, मी पण आणि सगळे माझे घरचे पण किंवा गावाकडचे कोणी पण आलं तर तसंच खातात. आणि जर आपल्याला भातासोबत खायचं असलं तेव्हा आम्ही घट्ट वरण करतोय. आता खाण्याची पद्धत पण वेगळी वेगळी असते ना सगळ्यांकडं, म्हणून मी तसं काला केला होता. आता एका ताईची परत कमेंट होती की काला केलाय म्हणून, तर आम्ही तसंच करतोय. फक्त तेवढ्याच वरणमध्ये बाकीची भाजी सोबत तर आपण तसंच चपाती खातो, पण वरण सोबत तर आम्ही अशीच खातोय. तर इथं लसूण वगैरे सुद्धा आणलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये इतकं कचरा झालेला होता, म्हणजे एक मोठ्या परातीत मी ठेवलं होतं, म्हणजे ओपनच ठेवावं लागते. जर आपण झाकून झुकून ठेवलं तर ते खराब होतंय, म्हणून आहे ना त्याच्यामध्ये ठेवलं होतं. पण आता थोडंच राहिलेलं, म्हटलं इतकं कचरा ठेवण्यापेक्षा नाही हे सगळं व्यवस्थित आहे ना एका छोट्या टोपमध्ये जर भरून ठेवले तर जागा पण कमी लागणार आणि आपल्या घरात पण असं म्हणजे घाण नाही दिसणार किंवा तिचं वास सुद्धा येतोय. जे कचरा असतो ना त्याचं ओलं झालं थोडंसं किंवा सादळलं की, तर ते सगळं फेकून दिलेलं आणि लसूण हे स्वच्छ करून ठेवलेलं. म्हणजे आपण निवडून तर नाही ठेवू शकत, म्हणजे सगळं सालून वगैरे नाही ठेवू शकत आपण, चांगलं नाही ना तसं ठेवायला, म्हणून मी तसं नाही ठेवत. म्हणजे संध्याकाळसाठी जरी सकाळी करायचं असलं तर तेवढं करते.
पण जास्त सोलून मी काही ठेवत नाही. तर इथं किचन ओट्यावर आता सगळं भाजून वगैरे ठेवलं होतं ना, तर मग पसारा थोडंसं झालं होतं. म्हटलं ते पण आवरून घेते आणि स्टँडवर जो मी रॅक आणला होता ना छोटा, तर त्याच्यावर पण थोडंसं अस्तव्यस्त झालंय. आता कितीही आवरून जरी ठेवलं, तर थोडं इकडे-तिकडे होतंच. ते पण आवरायचं होतं आणि दुपारच्या टाईमामध्ये ना सगळे घरी होते बरं का. मग माझ्याकडे थोडंसं वेळ होता ना, म्हणून मी हे कामं करत होते. आता झोपायला तरी आपल्याला जमणार नाही. मी थोडंसं झोपत असते दुपारचं, थोडंसं आराम करते. असं वाटतं की म्हणजे थोडंसं तरी म्हणजे बसायला पाहिजे किंवा गोळ्या वगैरे घेतल्यावर मला लगेच झोप वगैरे यायला लागते. पण माझा रूम छोटा आहे तुम्हाला माहिती आहे आणि सगळेच जर असले ना तर नाही जमत. म्हणून आहे ना मी माझ्या कामामध्ये बिझी राहते आणि त्याच्यामध्ये वेळ काढत असते. तर इथे आहे ना गॅसची पाईप आहे ना ती खाली जात होती सारखं. ती व्यवस्थित केली आणि त्याच्यानंतर खूप मोठे माझे भांडेसुद्धा घासायचे राहिले होते. आता सगळेच भांडे म्हणजे जेवण वगैरे केले ना ते पण मी भरून ठेवलेले होते. म्हटलं आता घासते. भांडे घासून झाले त्याच्यानंतर आहे ना आपण काय म्हणतो की कपडे वगैरे धुवून झाले की परत कपडे निघायला नकोय. पण हे काय होतं हे रेनकोट वगैरे आहेत ना त्यांना पाण्यात काढावंच लागतंय. कसं ते वास मारतात. आता सध्या तरी म्हणजे बऱ्यापैकी ते कमी पडला होता दुपारपर्यंत पाऊस. तर म्हटलं हे रेनकोट वगैरे आहेत ना ते स्वच्छ धुवून ठेवते. आता हे राजवीरच्या बाबाचं रेनकोट आहे त्यांना इतकं म्हणजे ते सगळं चिखलमध्ये भरून आणतात. आता इकडे-तिकडे शिंतोडे उडतात. त्याला थोडंसं कम्फर्ट टाकून आहे ना आपण जर धुवून काढलं आणि तशी घडी मारून ठेवली ते अजिबात वास मारत नाही. नाही तसं ठेवलं तरी खूप वास मारतात. तर आज आहे ना ताईकडे माझी मम्मी आली होती. तिकडे सुद्धा मला जायचं होतं. तुमची कमेंट होती ना की ताई व्हिडिओमध्ये दिसत नाही. का दिसत नाही ते पण मी तुम्हाला सांगते. पण ताईच्याकडे न जाण्याचं कारण माझं हाच आहे. त्यांच्या ते म्हणजे अपार्टमेंटमध्ये ना पूर्ण पाणी येतंय, ओपन आहे आणि पूर्ण शिड्या ओल्या असतात आणि मग ते खूप उंचावर राहतात म्हणजे 3rd फ्लोअरवर राहतात ते आणि इतकं वरती चढायला ना मला जमत नाही. म्हणजे मी जिथे राहते ना ते 2nd वरच आहे, ते 3rd वर राहते. मग इतके वरती चढायला बोलले ना तर माझे हातपाय एकदम असे फुगून जातात म्हणून मी गेलेच नाही. आणि ताई इकडे का नाही आली ते पण सांगते. आता मी तुम्हाला मागे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की माझ्या भाऊजीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांना सोडून ती नाही येऊ शकत ना. आणि पहिले कसं फ्री राहायची म्हणून येत होती. म्हणजे भाऊजी कामावर गेले का ते पण फ्री राहायची आणि मी पण. म्हणून ती माझ्याकडे येत होती ना. आता आमचं जमतच नाही. आमची भेट आहे ना तुम्हाला सांगते मी 1-1, दीड-दीड महिना होत नाहीये. माझ्याकडे तर भरपूर वेळ असतो. मी तर जाऊ शकते. पण माझं ना असं काही प्रॉब्लेम आहे. इकडच्या सीड्या उतरून तिकडं चढणं बोललंय तर शक्य नाहीये आणि मला रिस्क घ्यायचं नाहीये. आता फक्त 2 महिन्यासाठी आपल्याला तेवढंसं सांभाळायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जाऊ शकतो. पण आता सध्या तरी मी तिकडे जात नाहीये. पण आज आहे ना माझी मम्मी आली होती तिकडे म्हणजे आई आली होती ना म्हणजे भाऊजीला बघायलाच ते आलेले आहेत 2 दिवस. तुम्हाला आई पण बघायला भेटेल माझ्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेल पण सगळ्यांना. आता जास्त वेळ पण माझ्याकडे नव्हता. घरी येऊन मला जेवणसुद्धा बनवायचं होतं. आईकडे थोडंसं गेले, आईला भेटले आणि त्याच्यानंतर लगेच घरी आले. आता आई दुसऱ्या दिवशी माझ्या घरी येईन पण आजच्या दिवस तिकडे थांबणार होत्या. म्हणजे माझं रूम छोटं आहे मी नेहमी तुम्हाला सांगते ना. तर माझे सासरे पण आहे, तर हे पण आहे. सगळ्यांना जमत नाही एवढ्या छोट्या रूममध्ये. म्हणून आई बोलली, "मी उद्या येईन, आज काही तुझ्याकडे येत नाही." म्हटलं, "ठीक आहे मग तू उद्या ये. मी माझं कामं जे काही आहेत ना ते करून घेते." आणि माझी आई ना नॉनव्हेज वगैरे खात नाही ना. आमच्याकडं ना आज नॉनव्हेजचा बेत होता आणि मग त्यांना ना त्याचं वाससुद्धा चालत नाही आणि इकडे ना आज तेच बनवायचं होतं म्हणून म्हटलं, "आई नको आहे तुला पण ते चांगलं नाही ना." आणि माझी आई कधीच खात नाही. पहिल्यापासून तिनं खाल्लं पण नाही. त्यानं राधास्वामी असं गुरु केलेलं आहे तर ते कधीच तसलं करत नाही. पण इकडचे आमचे सगळे खातात, तिकडचे कोणी खात नाही. तरी त्याने मला भाजी वगैरे सगळं करायचं होतं. पहिले आल्याबरोबर देवपूजा करून घेतली, त्याच्यानंतर चपात्या केल्या आणि आईनं काही सामान आणलं होतं माझ्यासाठी तेही व्यवस्थित सगळं भरून ठेवलं. त्याच्यानंतरच मी जेवणाची तयारी केली होती. एका साईडला आहे ना भाजी टाकून दिली आणि एका साईडला बाजरीची भाकरसुद्धा करायची होती. ते पण माझं चालू होतं. म्हणजे पटापट सगळं आवरून घेतलं ना तर मग लवकर आवरते. आज सकाळपासून नुसतं कामं करते ना तर खूप बोर झाले होते आणि ताईकडे पण गेले नाहीत. म्हणून खूप पाय दुखते. ताई खूप उंचावर राहते ना तेवढं मला शक्य होत नाही चढायला. नाहीतर आमची अशी बॉन्डिंग आहेत ना आम्ही नेहमी ना म्हणजे इतकं भेटायचो. 8 दिवसात, 2 दिवसात आमची भेट राहायची किंवा ताई माझ्याकडे येत होत्या. पण आता शक्यच नाहीये. माझं काही जमत नाही आणि तिचं काही जमत नाही असं झालंय. हां, कॉल काही आमचं बंद राहत नाही. दिवसातून एकदा तरी आम्ही बोलत असतो आणि त्याच्यामध्ये समाधान वाटते. तरी ते ना सगळं आता माझं जेवण बनवून झालेलं होतं. फक्त भाजीला फोडणी द्यायची होती. तर जे काही मी व्हिडिओ टाकते ना आणि जे काही माझी रुटीन दाखवते ना म्हणजे आता सध्या तरी मी लाँग व्हिडिओज टाकते आणि मला असं वाटतं की लाँग व्हिडिओ जे मी टाकते ना त्याच्यामध्ये मला सगळी काही गोष्टी शेअर करता येते आणि शॉर्टमध्ये एवढं करता येत नव्हतं. म्हणून मी ठरवलं होतं की आता आपण लाँग व्हिडिओज टाकायला पाहिजे आणि माझ्या लाँग व्हिडिओला तुम्ही इतकं छान प्रतिसाद देताय, इतकी छान-छान कमेंट करताय त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. म्हणजे अशा काही कमेंट असतात ना ते माझ्या मनाला लागतात की ताई तू करत राह, आम्ही तुझ्यासोबत आहे, तुझं खूप चांगलं होईल, तू एखाद्या दिवशी खूप मोठी होईल. हे ऐकून तर खरंच खूप छान वाटते की आपल्याबद्दल किती छान विचार करताय खरंच ना आणि रोज असं वाटतं की एक व्हिडिओ तरी टाकायला पाहिजे. म्हणून मी एकदा परत सांगते सगळ्यांचं मनापासून धन्यवाद की मला तुम्ही सपोर्ट करताय आणि माझं जे काही नॅचरल किंवा जे काही मी एकदम सर्वसाधारण दाखवते ते तुम्हाला आवडतंय ना तेच माझं ना खूप मोठी गोष्ट आहे. जसं आहे तसं मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर इथे सगळ्यांना
सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर आहे ना थोडंसं तरी मला असं काही चालावं लागतंय, नाहीतर आहे ना मला झोपच लागत नाही. रात्रभर आहे ना इकडेच्या तिकडं आणि तिकडंच इकडं करावं लागतं, म्हणून थोडंसं चालत असते. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.